श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. बघता बघता अधिक मास हा संपलासुद्धा आणि आज अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे. अधिक मासाची समाप्ती ही आज असणार आहे आणि अधिक मासाची समाप्ती असताना आज सोमवारी अमावस्येची तिथीही आलेली आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण ज्याप्रमाणे अधिक मास हा 3 वर्षांनी एकदा येत असतो, तर त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये येणारी अमावस्येची तिथी ही सुद्धा 3 वर्षांनी एकदाच येत असते. अधिक मास सोमवती अमावस्या हा दुर्मिळ आणि अत्यंत पवित्र असा योग मानला जातो, ज्यामध्ये केलेली पूजा, व्रत आणि दान थेट पितरांना तृप्ती देतं आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा आणतं. सोमवती अमावस्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि यंदाची अमावस्या ही अधिक मासामध्ये येत असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने आपल्याला लाभ मिळतो. या संपूर्ण अधिक मासामध्ये आपण जी काही व्रत, वैकल्य, उपास, तापास, श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केलेली असेल, तर ती सर्व पूजा सेवा श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करण्याचा आजचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आज सोमवती अमावस्येच्या दिवशी अधिक मासाची सांगताही होणार आहे. अधिक मास हा आता संपणार असल्यामुळे आपण आज जो काही उपाय करू, जी काही पूजा सेवा करू, तर त्याचं फळे आपल्याला अधिक पटीने मिळणार आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला दीपदान हे सुद्धा अवश्य करायचं आहे. तुम्ही जर अजूनही या अधिक मासामध्ये दीपदान केलं नसेल, कुठला दानधर्म केला नसेल, कुठली सेवाही जर केली नसेल, तर आजची ही संधी तुम्हाला शेवटची संधी आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही दीपदान केलं नसेल, तर आजच्या या सोमवती अमावस्येच्या तिथीला, अधिक मासातल्या या सोमवती अमावस्येच्या तिथीला तुम्ही दीपदान हे अवश्य करा. अधिक मासामध्ये जी कुठली पूजा सेवा करण्याची तुमची राहून गेलेली असेल, तर ती पूजा सेवा तुम्ही आज अधिक मासातल्या या शेवटच्या दिवशी अवश्य करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ हे प्राप्त होईल. अक्षय पुण्याची तुम्हाला प्राप्ती होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही अखंड नांदेल. त्याचप्रमाणे आज अधिक मासातल्या या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची आहे. अधिक मासातल्या सोमवती अमावस्येच्या या शेवटच्या दिवशी तुम्ही जो काही उपाय कराल, तर त्याचं फळ हे तुम्हाला अधिक पटीने अवश्य मिळेल. आणि म्हणून अधिक मासातल्या या सोमवती अमावस्येच्या तिथीला आज आपल्याला संध्याकाळी हा अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय अवश्य करायचा आहे. आज संध्याकाळी हा उपाय केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष, नकारात्मकता, इडापिडा ही कायमची निघून जाईल आणि आपलं घर हे सर्व बाधामुक्त होऊन आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. तर आज संध्याकाळी हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, आपल्या उंबरठ्यावर आपल्याला कोणती वस्तू ही जाळायची आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आज संध्याकाळी हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे, तर आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये जेव्हा दिवाबत्ती करतो, तर तेव्हा हा उपाय आपल्याला करायचा आहे. म्हणजे साधारण 6-6:30 वाजेनंतर आपल्याला हा उपाय आज करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आज आपल्याला चिमूटभर थोडीशी पिवळी मोहरी ही लागणार आहे आणि ही पिवळी मोहरी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. सर्वात आधी तर हा उपाय करण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये तुळशीपाशी आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीपाशी आणि देवघरामध्ये धूप अगरबत्ती हे सुद्धा लावून घ्यायची आहे. याप्रमाणे आपल्या संपूर्ण घरातलं वातावरण हे आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करताना आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक हे पठण करायचं आहे. आणि हे कालभैरवाष्टक तुम्हाला 1 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करायचं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे कालभैरवाष्टक पठण करा. कमीत कमी 11 वेळेस आणि जास्तीत जास्त 21 वेळेस हे स्तोत्र तुम्ही अवश्य पठण करा. आणि नसेल शक्य होत तर 1 वेळेसही पठण केलं तरीही चालेल, पण जास्त शुभ परिणाम मिळण्यासाठी तुम्ही हे कालभैरवाष्टक 11 वेळा जरूर पठण करा. आणि यानंतर 1 वेळा संकटनाशन स्तोत्र हे पठण करायचं आहे आणि 1 वेळा रामरक्षा स्तोत्र हे पठण करायचं आहे. आणि ही स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील किंवा मोबाईलवर सर्च करूनही तुम्हाला ही स्तोत्र मिळून जातील. तर याप्रमाणे पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन या स्तोत्रांचं पठण आपल्याला करायचं आहे. कालभैरवाष्टक स्तोत्र हे पठण केल्याने आपल्या घराचं संरक्षण होत असतं. तसंच रामरक्षा स्तोत्र पठण केल्यानेही आपल्या घराचं, आपल्या घरातील सर्व लोकांचं संरक्षण होत असतं. यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही इडापिडा, आजारपण हे राहत नाही, ते दूर निघून जातं. आणि संकटनाशन स्तोत्र पठण केल्याने आपल्या घरावर कुठलंही
अचानक येणारं संकट हे येत नाही. सर्व प्रकारच्या संकटांपासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं आणि म्हणून ही सर्व स्तोत्र आज आपल्याला पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन संध्याकाळी पठण करायची आहेत. पिवळी मोहरी ही सुद्धा आपल्या घरातला वास्तुदोष, पितृदोष, आपल्या घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते आणि म्हणून पिवळ्या मोहरीचा वापर आपल्याला आज करायचा आहे. तर याप्रमाणे पिवळ्या मोहरीवर ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला एक मातीची मोठी पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तसंच एक तमालपत्र हे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आणि ही पिवळी मोहरी आपण जी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन सेवा केलेली आहे तर ती पिवळी मोहरी सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे. भीमसेनी कापूर आणि तमालपत्र हे आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटी शोषून घेत असतात आणि म्हणून या दोन्हीही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि यानंतर तुम्ही ज्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये या वस्तू घेतलेल्या आहेत तर ते भांडं किंवा जी मोठी पणती किंवा मोठा दिवा तुम्ही घेतलेला आहे तर ती पणती किंवा तो दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यापाशी यायचं आहे. आणि यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या अगदी मधोमध आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे आणि तिथे हे भांडं ठेवल्यानंतर उंबरठ्यावर हे भांडं ठेवल्यानंतर आपण ज्या वस्तू त्या दिव्यामध्ये किंवा भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत तर तिथे ते आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. तर या वस्तू आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आज संध्याकाळी का जाळायच्या आहेत तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार हे खूपच महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. आपल्या घराच्या प्रवेशद्वारातूनच वाईट शक्ती ही प्रवेश करत असते आणि तसंच या प्रवेशद्वारातूनच माता लक्ष्मी ही सुद्धा प्रवेश करत असते आणि तसंच याच प्रवेशद्वारातून आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी, नकारात्मकता, वाईट शक्ती यासुद्धा बाहेर जात असतात. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचा आरसा मानला जातो. या प्रवेशद्वारातूनच या उंबरठ्यावरूनच आपल्या घरामध्ये चांगल्या आणि वाईट अशा सर्व गोष्टी प्रवेश करत असतात आणि म्हणूनच आपल्या घरातली नकारात्मकता, निगेटिव्हिटी, आपल्या घरातली अलक्ष्मी, इडापिडा, वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपल्या घरातून या सर्व वाईट गोष्टी बाहेर काढण्यासाठीच आपल्याला या सर्व वस्तू आज आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर जाळायच्या आहेत. या तीनही वस्तू आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटी शोषून घेतील आणि आपल्या घराच्या बाहेर काढतील आणि तसंच आपल्या घरामध्ये जो कुठला वास्तुदोष, पितृदोष असेल, जी कुठली इडापिडा असेल आणि तसंच जी कुठली अलक्ष्मी आपल्या घरामध्ये असेल तर तीसुद्धा यामुळे आपल्या घरातून कायमची बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरातलं वातावरण हे संपूर्णपणे पॉझिटिव्ह होईल. आणि असं हे पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये तयार झाल्यामुळे माता लक्ष्मी ही आपोआपच आपल्या घराकडे खेचली जाईल आणि ती स्थिरसुद्धा होईल आणि आपलं संपूर्ण घर हे बाधामुक्त होईल आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगतीसुद्धा होईल. आज जरी अमावस्येची तिथी ही सकाळी 8:24 संपलेली असली तरीसुद्धा आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता. सोमवती अमावस्येची तिथी ही जरी सकाळी संपलेली असली तरी अमावस्येचा दिवस हा अजूनही संपलेला नाही. हा दिवस रात्री 12 वाजेनंतर संपत असतो आणि म्हणून अमावस्येला करण्यात येणारे उपाय तुम्ही आज रात्री 12पर्यंत करू शकतात. आजची अमावस्या ही अधिक मासातली अमावस्या असल्यामुळे आणि तसंच सोमवती अमावस्या असल्यामुळे आजची ही संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाही आहे आणि म्हणून आज या वस्तू तुम्ही संध्याकाळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर अवश्य जाळा. आणि आता आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.